या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून स्थानिक शिवसेना नेत्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडीतून बाहेर पडत असल्याची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे। विशेष म्हणजे आघाडीतून बाहेर पडलेले हे दोन्ही पक्ष आता रत्नागिरी शहरात एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता आणि त्यानुसार सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्जही दाखल केले होते। मात्र जागा वाटप निश्चित होऊनही शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने काही ठिकाणी मित्रपक्षातील उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केले होते। या उमेदवारांनी निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत आपले अर्ज मागे घ्यावेत असा स्पष्ट शब्द उभाटाकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आला होता। मात्र अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेला शब्द पाळला नाही आणि या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तात्काळ कठोर भूमिका महाविकास आघाडीसोबत न राहण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश गिर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली। आम्हाला शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेला शब्द फिरवला आहे। दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे आम्ही रत्नागिरीतील महाविकास आघाडीत यापुढे सामील होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय।